तर पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि या ठिकाणी आमंत्रित करते ऐसा प्रेसिडेंट इंजिनियर रमेश कारले यांना त्यांनी आपला प्रेसिडेंट ॲड्रेस आपल्यासमोर सादर करावा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय चीफ गेस्ट इंजिनियर अशोकजी कटारिया सर, चेअरमन अशोका ग्रुप नाशिक, एसआरचे स्टीलचे अडूप जयस्वाल सर, रिजनल मॅनेजर, पुरोहित साहेब एरिया सेल्स मॅनेजर, पालिकेमधले इंजिनियर संजयजी बारगळ सर आणि पालिकेचे सर्व आलेले कर्मचारी, MIDC ऑफिसचे अधिकारी, सर्व सिमेंट आणि स्टील कंपन्यांचे अधिकारी, वर्षा ग्रुपचे लुनिया साहेब, सर्व उपस्थित सभासदांचे, आज ज्येष्ठ सभासद वेळेमध्ये आलेले आहेत, BOD मेंबर्सचे, पत्रकार बांधवांचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजचा कार्यक्रम एसा आणि SRJ स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. SRJ स्टीलचे आपल्याला नेहमीच सहकार्य आहे. आदरणीय इंजिनियर अशोकजी कटारिया सरांनी आपल्या व्यस्त वेळेमधनं आपल्या संस्थेसाठी वेळ दिलेला आहे. त्यांचं शेड्यूल खूप व्यस्त आहे. भारत देशभर त्यांची कामं चालू आहेत, तरी त्यांनी आपल्या संस्थेसाठी खूप वेळ, त्यासाठी आपण टाळ्या वाजवायत सगळ्यांनी. तसेच इंजिनियर राजेशजी कटारिया सर, राजदीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर, इंजिनियर कोंबळे साहेब यांचे यासाठी कार्यक्रमासाठी अरेंज करण्यासाठी खूप सहकार्य झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सरांचे विचार आपल्याला खूप प्रेरणादायी ठरतील. सरांनी अगदी शून्यामधनं सुरुवात केलेली आहे आणि एकदम टाईम बाउंड आणि टाईम वेळेमध्ये येतात. सर आपल्या इथं सुद्धा एवढ्या दुपारी 12 वाजता आलेत, पण एवढ्या इथं वेळेमध्येच आलेले तिथे सगळं आपल्यामध्ये. इंजिनियर डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 15 सप्टेंबर भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगंड विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो. त्यांनी आपल्या महान कार्याने भारताच्या अर्थव्यवस्थेत बहुमोल योगदान दिलेलं आहे. अनेक पूल, धरणांची रचना केली, जलस्रोतांचा उपयोग, अनेक नदी बंधारे यांचे यशस्वी डिझाईन, सिंचन पाण्याच्या योजना भारतभर राबवल्या. आज आपल्या देशाला डॉक्टर M विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या अभियंत्यांची गरज आहे. देशाच्या विकासात अभियंत्यांची कामगिरी मोलाची आहे. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन आपण केलं पाहिजे, रोज काहीतरी नवीन नवीन शिकलं पाहिजे. आज काळाच्या याच्यामध्ये दुबईने जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे त्याचा उपयोग करून त्यांनी टुरिझम इकॉनॉमीसाठी केलेला आहे. तर त्यांनी रस्ते, टॉवर्स वगैरे सगळे केलेले आहेत. तिथं जे ग्रीनरी आहे रस्त्याच्या कडेने ते ऑस्ट्रेलियाची एजन्सी तिथं हे करते. मग त्यामुळं त्यांनी टुरिझम इकॉनॉमी हा कन्सेप्ट त्यांनी राबवलेला आहे. त्या ठिकाणी हाँगकाँग मकाऊमध्ये 55 किलोमीटरचं त्यांनी ब्रिज केलेलं आहे समुद्रातनं. तर मकाऊला त्यांनी जोडलेलं आहे. तर त्या अशा पद्धतीचं काम आपल्याकडं होणं गरजेचं आहे. म्हणजे इकॉनॉमी, आपली जी इकॉनॉमी आहे इंडियन इकॉनॉमी, ही कन्झ्युमेबल इकॉनॉमी आहे. ते असे आपल्या म्हणजे टुरिझम इकॉनॉमी व्हायला पाहिजे. मी अशोकामध्ये असताना 97-98मध्ये पहिला ब्रिज केला, शिवना ब्रिज म्हणून, औरंगाबाद रोडवरती. तर माझा आयुष्यामधला पहिलाच ब्रिज होता. मी कोंबे साहेबांकडचे 4 वर्ष खूप चांगलं काम केलं. त्यानंतर अशोकामध्ये जॉईन केलं. पहिला ब्रिज होता, तर तो आम्ही 15 महिन्यामध्ये पूर्ण केला. इन्क्लुडिंग टोल प्लाझा 4.25 कोटीचा प्रोजेक्ट होता आणि त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्यावेळेस बेस्ट क्वालिटी अवॉर्ड मिळालेलं होतं. तर सर्वांनी टाळ्या होतं. म्हणजे माझंही एक छोटंसं म्हणजे काम होतं, पण त्या ब्रिजला बेस्ट क्वालिटी अवॉर्ड मिळालं होतं. आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन ही आपली संस्था 36 वर्षापासून अहमदनगर शहरामध्ये कार्यरत आहे. संस्था सभासदांच्या हितासाठी विविध कार्यक्रम देते. विविध टेक्निकल सेमिनारचं आयोजन, मार्केटिंग, शैक्षणिक, तांत्रिक सहली, फॅमिली गेट टुगेदर, शॉप व्हिजिट आणि सामाजिक उपक्रम राबवते. GR नियमावली, सरकारी GR नियमावली, मार्केटमध्ये येणारे नवीन तंत्रज्ञान,
याविषयी कार्यशाळेच्या माध्यमातून अवगत करत असते. शहराच्या विकासात महापालिका, टीपी कार्यालय, इतर शासकीय विभाग यांचं नेहमी सहकार्य आणि मार्गदर्शन करते. संस्थेचे आता आपले 500 सभासद आहेत. सर आर्किटेक्ट, इंजिनियर्स आणि सर्वेअर्स असे. संस्थेची आपली एसा भवनची कल्याण रोडला, सर तुम्ही गेले होते इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या व्हिजिटसाठी, त्याच्या शेजारीच आमचं जे आहे ना ते एसाचं भवन होतं त्या ठिकाणी. तर ते सध्या भवन हे काम प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यातून हे काम खूप महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं काम होतं आहे. प्लॉट एरिया 30,000 स्क्वेअर फूट आहे. बिल्टअप एरिया 12,000 स्क्वेअर फुटाचं काम तिथं होतं आहे आणि 3.25 कोटीचा प्रोजेक्ट आहे संपूर्ण. तर या माध्यमातून आमचे सगळे नंतरचे जे कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी होतील. तर आपण तर आपल्या सर्व सभासदांना विनंती आहे की सर्व जे आपल्या फंड्स आहेत ते आपण लवकरात लवकर हे करावे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद प्रेसिडेंट इंजिनियर रमेश कारले सर, थँक्यू सो मच. आणि आत्ताच तुम्ही जो उल्लेख केला तो एसा भवनचा, खरंच अहमदनगरच्या वास्तुवैभवात भर घालणारी एक अतिशय सुंदर वास्तू अहमदनगरमध्ये आकार घेते आहे. आणि वास्तूच मुळात ऐसा भवन आहे ज्याच्यामध्ये आर्किटेक्ट्स आहेत, इंजिनियर्स आहेत आणि सर्वेअर्स आहेत. त्यामुळे सगळे निर्माणाचे शिल्पकारांची ही वास्तू असणार आहे. त्यामुळे ती कशी असणार आहे याकडे सगळ्या नगरकरांचं लक्ष लागलेलं आहे, यात शंका नाहीच. सांगू इच्छिते, ऐसा भवन अध्यक्ष इंजिनियर इक्बाल सय्यद यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे काम प्रगतीपथावर आहे. आर्किटेक्चरल प्लॅन आर्किटेक्ट स्वप्नील साठे जे आपले सभासद आहे त्यांचं आहे. RCC डिझाईन इंजिनियर विवेक आपटे यांचं, ते देखील आपले सभासद आहेत. आणि बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहेत अहमदनगरमधलं एक अतिशय नावाजलेलं नाव मेसर्स MR मुथा, इंजिनियर जवाहरजी मुथा. या सगळ्यांच्या उत्तम देखरेखीखाली आणि यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेतून ही वास्तू आकार घेते आहे. पहिल्या स्लॅबच्या लेव्हलपर्यंत काम झालेलं आहे आणि या वास्तूच्या निर्माणाचं जे एक प्रचंड मोठं बजेट आहे, यामध्ये आपण सगळेजण त्याला हातभार लावता आहात याचा आम्हाला खरंच आनंद आहे. आणि आपल्याकडून येणारी प्रत्येक मदत ही स्वागतार्ह आहे. मग त्याचं आम्ही आर्थिक मूल्यमान किती दिलेलं आहे, तुम्ही मूल्यमापन त्यामध्ये कमी किंवा जास्त असं नाही. श्रेयनामावली खूप मोठी आहे, पण तरीही काही नावांचा उल्लेख वेळेअभावी काही नावं फक्त मी इथे घेऊ इच्छिते. याचा कृपया आपण गैरसमज नसावा. आपणा सगळ्यांची मदत आमच्यासाठी खूप मोलाचीच आहे. पण या बांधकामामध्ये ज्यांनी भरीव योगदान, आर्थिक पाठबळ दिलेलं आहे, रुपये 5,51,000ची देणगी ज्यांनी देऊ केलेली आहे त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आणि अर्थातच माननीय अशोकजी कटारिया सरांसमोर मी आज करते आहे. आपण सगळ्यांनी यांच्यासाठी नंतर टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करणार आहोत, आभार मानणार आहोत. इंजिनियर मकरंद कुलकर्णी, मार्क कन्स्ट्रक्शन, संस्कृती कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर कैलासवासी श्रीनिवास कनोरे, उद्योजक इंजिनियर आशिष पोखरणा, इंजिनियर जवाहरजी मुथा आणि आर्किटेक्ट मिनलताई काळे. या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्याकडे असलेलं हे दातृत्व प्रत्येकाकडे आहे, पण त्याचं प्रमाण कमी जास्त आहे, त्यामुळे मूल्यमापन आम्ही करणार नाही. पण तरीही आपण सगळ्यांनी उदंड हातभार लावावा आणि हे काम लवकरात लवकर उचललं जावं अशीच आपण सगळ्यांची इच्छा आहे. मी यानंतर इंजिनियर संजय बारगळ साहेब, टाउन प्लॅनर, अहमदनगर ब्रांच, टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट साहेबांना आमंत्रित करते. आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या. नमस्कार. इंजिनियर्स डेच्या निमित्तानं तमाम उपस्थित मान्यवर, स्थापत्य विशारद, स्थापत्य अभियंता, आर्किटेक्ट्स या बंधू भगिनींचं मी सर्वतः प्रथम स्वागत करतो. आणि ऐसा ही जी आपली स्वागत मी प्रशासनाच्या वतीनं करतो, म्हणजे प्रशासकीय स्वागत करतो. आणि ऐसा आपली जी आर्किटेक्ट, इंजिनियर्स आणि सर्वेअरची जी संघटना आहे, त्या संघटनेने आम्हा सर्वांना, प्रशासनातल्या लोकांना इथे बोलवून
आमचा जो सत्कार केला त्यांचाही मी ऋणी आहे. तर आजच्या अभियंता दिनानिमित्त किंवा इंजिनियर्स डे निमित्त उपस्थित प्रमुख पाहुणे इंजिनियर श्री अशोकजी कटारिया, अशोका बिल्डकॉनचे किंवा आय डोंट नो प्रेसिडेंट श्री राजेशजी कटारिया, सेल्स अँड सर्व्हिसिंग मार्केटिंग SRJ चे अनूप जयस्वालजी, नंतर रिजनल मॅनेजर सेल्स किंवा आय डोंट नो ते अविनाशजी पुरोहित, तर मीच एकटा उपस्थित आहे, म्हणजे आमच्या बाकीच्या लोकांची नावं घेणार होतो मी. तसेच आयसाचे प्रेसिडेंट इंजिनियर रमेश कारले, इंजिनियर आदिनाथजी दैफळे व्हाईस प्रेसिडेंट आयसा, इंजिनियर प्रदीप तांदळे सेक्रेटरी व उपस्थित तमाम नाही मान्यवर इंजिनियर बंधू भगिनी. दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधीपासून मला नेमके माहीत नाही, पण माझ्या मते सन 1955 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती, यांनी माननीय सर मोक्षगुंडम सर यांना भारतरत्न म्हणून गौरवले. दिनांक 15 सप्टेंबर 1961 या दिवशी देशभर भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यांना आलेल्या अभिनंदनपर पत्रांवर त्यांच्या छापाची तिकिटे होती. याची देही याची डोळा सुखसोळा सर MV अनुभवत होते. बहुतेक तेव्हापासून 15 सप्टेंबर हा इंजिनियर्स डे म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा होत असावा असं माझं मत आहे. इसवी सन 1955 मध्ये भारतरत्न या विशेष पुरस्काराने सन्मानित झालेले सर विश्वेश्वरय्या तेव्हा 54 वर्षाचे होते, ॲट द एज ऑफ 94. त्यांच्या कर्तृत्वाचा कळस केव्हाच झाला होता. ऑलरेडी ही हॅज अटेंड दॅट हाईट. सेवानिवृत्तीनंतर 44 वर्ष कार्यरत राहिलेले होते. अशोक कटारे यांच्या पुढे पण मी ते त्यांना बघून सांगतो. 44 वर्ष अविरत कार्य राहिलेले एक दीर्घायुषी स्थापत्य विशारद म्हणून जग सर विश्वेश्वरय्या यांना ओळखत होते. शासनाकडून आलेल्या सन्मानानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं. त्यांना पंतप्रधानांनी सन्मानाचं पत्र पाठवलं. ते असे त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं उत्तर, इफ यू फील दॅट बाय गिव्हिंग दिस टायटल टू मी, म्हणजे त्यांना, आय विल प्रेज युअर गव्हर्नमेंट, यू विल बी डिसअपॉइंटेड. आय एम फॅक्ट फाइंडिंग मॅन. त्यावर त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी या विद्वानाला असे अभय दिलं, कोणत्याही राष्ट्रीय घटनेच्या संदर्भात कुठलीही राष्ट्रीय घटना घडली, आपण मुक्तपणे आपली मते व्यक्त करावीत. दीपस्तंभाचा प्रकाश कोण नाकारेल? सर MV हे दीपस्तंभाप्रमाणे होते, त्याचा प्रकाश नाकारेल कोण? तुम्ही मुक्तपणे मत व्यक्त करा. सर विश्वेश्वरय्या 100 वर्षाचे झाले. जीवनाची अशी सुदीर्घ आणि सोनेरी सायंकाळ अनुभवणाऱ्या या भीष्माचार्याला कोणीतरी संदेश मागितला. तेव्हा एका ओळीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, इट्स बेटर टू वर्क आउट दॅन रस्ट आउट. सर विश्वेश्वरय्या जन्माने मोठे नव्हते, ते प्रयत्नांनी मोठे झाले. प्रखर बुद्धिमत्ता, अदम्य उत्साह, लोकोत्तर तत्वनिष्ठा, अखंड वाचन, चिंतन, संशोधन आणि कामाचे डोंगर उभे करणारी धडाडी हे त्यांचे गुणविशेष होते. सन 1875 मध्ये बेंगलोर येथील सेंट्रल कॉलेजमध्ये सर MV यांनी नाव नोंदवलं. त्यावेळेस त्या कॉलेजचे प्राचार्य चार्ल्स वॉटर्स यांचा या बुद्धिमान
आणि आदर्श विद्यार्थ्यावर जीव जडला. अभ्यासाच्या क्षेत्रातही नव्या वाटा शोधून काढणे हा त्याचा मुख्य छंद होता, म्हणजे सर एम.व्हींचा, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचा. आपल्या या विद्यार्थ्यावर प्राचार्यांनी प्रेम तरी किती करावे. आपला सेवाकाल संपून इंग्लंडला गेलेल्या प्राचार्यांनी आपल्या मृत्यूपत्रात या विद्यार्थ्याचा उल्लेख केला होता. आपल्या कफलिंग्स, आपल्या पश्चात आपल्या विद्यार्थ्याला द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्याकरता त्यांच्या पत्नी केवळ इंग्लंडहून भारतात येऊन त्यांना सर एम.व्हींना देऊन गेल्या. धन्य ती गुरुपत्नी. विद्वत्तेचा दबदबा निर्माण करणे हे अनेकांना जमते. विद्वत्तेचा दबदबा निर्माण करणे अनेकांना डिग्र्या. पण प्रश्नांची उकल करण्यासाठी तिचे साधन करणे थोड्यांनाच जमते. उपयुक्तता हे यथार्थ ज्ञानाचे गमक आहे. आयडिया इज ट्रू इफ इट वर्क्स, असे फलप्रामाण्यवादी तत्वज्ञ मानतात. जे फलप्रामाण्यवादी म्हणतात की आयडिया इज ट्रू बट इफ इट वर्क्स, ती वर्क झाली पाहिजे. जे ज्ञान जग बदलण्यासाठी, वास्तवाला आकार देण्यासाठी, समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडते, तेच खरे ज्ञान आहे. घटपटांच्या लटपटींना आणि शब्दांच्या आतषबाजीला ज्ञानाचा दर्जा प्राप्त होत नाही. सर एम.व्ही हे संकटकाळी सर्वांना सावरणारे, यक्ष प्रश्नांची उत्तरं शोधणारे, निरपेक्ष बुद्धीने लोकसेवा करणारे, लोककल्याणासाठी निसर्ग शक्तींना दिशा देणारे एक कर्तृत्व संपन्न स्थापत्य शास्त्रज्ञ होते, विशारद नाही. हे जगाच्या ध्यानी आले. त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्यावा असे अनेक व्यक्ती, संस्था, नगरे आणि राष्ट्रे यांना वाटू लागले, अनेक राष्ट्रांना वाटू लागले. हे ओळखून म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना राज्याचे दिवाण केले. त्यावेळेस त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रजेसाठी डोळ्यापुढे ठेवलेले स्वप्न बोलून दाखवले. टू प्लॅन, टू प्रमोट अँड एनकरेज डेव्हलपमेंट, टू एनेबल पीपल टू वर्क वेल, अर्न वेल अँड लिव्ह वेल. अगदी लहानपणी कोसळत्या पावसात घडलेले निसर्ग दर्शन आणि एका दुर्भागी महिलेने घडवलेले दैन्याचे दर्शन, म्हणजे गरिबीचे दर्शन, आजन्म त्यांच्या मनात होते, ठाण मांडून बसलं होतं. त्याची उत्तरे शोधण्याचं काम त्यांचं चालूच होतं की हे निसर्गाला मी गरिबी हटवण्यासाठी कसा वापर करेल याचा. त्यावेळेच्या कार्यक्रमात ते म्हणाले, त्या दिवाण जेव्हा ते झाले त्यावेळेस सर्व लोक त्यांचा सत्कार करत होते. त्यावेळेस ते बोलले की माझी तुम्हा सर्वांना प्रेमाची विनंती आहे, मी या पदावर असेपर्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे काम किंवा अपेक्षा घेऊन माझ्याकडे येऊ नका. जे रितसर आहे ते परस्पर होईलच. नात्याचा धागा पकडून नीतिमत्ता गोत्यात आणू नका. या जगन्मित्राचे हे संस्मरणीय बोल राज्यकर्त्यांच्या जगातील आचारसंहितेत समाविष्ट करावेत असे लाख मोलाचे आहे. भारत सरकारला विविध योजनांच्या संदर्भात त्यांचे मार्गदर्शन हवे होते. त्यावेळेस सर एम.व्ही 92 वर्षांचे झाले होते. अनेक राज्यातून वाहणाऱ्या गंगा नदीवर राज्यनिहाय पूल बांधण्याचा सरकारचा विचार होता. सर्व संबंधित जागांची पाहणी करून शासनाला मार्गदर्शक सूचना सर एम.व्ही यांनी द्याव्यात अशी पंडित नेहरूंची अपेक्षा किंवा इच्छा होती. पंडित नेहरू नेहमी म्हणत, सर इज अन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड नॅशनल आउटलुक. स्वतः स्वर्गीय पंडित जवाहरलालजी त्यांच्याविषयी असं बोलायचं. 100 वर्षाचं कृतार्थ आणि संपन्न जीवन जगणाऱ्या या ज्ञानमहर्षीला कौटुंबिक सुखाचे क्षण द्याव्यास कालपुरुष विसरला. त्यांना पत्नी सुख लाभले नाही, पुत्र मुख दिसले नाही, कन्यादान करता आले नाही. सदैव कार्यरत असणाऱ्या या आत्मपर्याप्त पुरुषाला, आत्मतृप्त महात्म्याला जीवनातील
दुःख जोखण्या एवढी उसंत मिळाली नाही. म्हणजे बा मला हे दुःख आहे, मी कोणाला सांगूया, ती सुद्धा त्याला उसंत मिळाली नाही. दिनांक 14 एप्रिल 1965 या दिवशी या थोर महापुरुषाने गेल्या शतकाकडे वळून पाहिले आणि मृत्यूची काठी टेकत टेकत अमरत्वाकडे प्रयाण केले. जय हिंद. हे सर्व हे माझं काही स्वतःचं मटेरियल नाही आहे. म्हणजे मी एवढा असं काही सांगू पण शकत नाही किंवा लिहू पण शकत नाही, पण मी वाचन करत असतो. तर मला दीपस्तंभ नावाचं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक पुस्तक माझ्याकडे 2003 पासून आहे MPSCचा अभ्यास करताना. तर त्यातलं हे काही जे मुद्दे आहेत 10 मिनिटाच्या अंतरात मला जे तुम्हाला काही सांगायचं सर्व मान्यवर बुद्धिमान आदरणीय लोकांच्या समोर, तर ते त्याच्यासाठी मी माझं स्वतःचं हे तयार केलं. आभारी. धन्यवाद.